आमचे जे डायरेक्टर आहे ते स्वतः सांगायचे, हा कुकिंग शो नाही आहे, हा टॅलेंट शो आहे. तुम्ही चॅलेंजला समजून घ्या आणि तुम्ही त्याला कसं पार पाडतात हे तुमच्यातलं त्या क्षणी तुमच्या डोक्यात येणं हे चॅलेंजिंग होतं. बरोबर. आणि मग त्यानुसार अगदी आपला डोक्याचा वापर करून ते कुकिंग वगैरे करणं सगळं ते तर इझी वाटायचं. म्हणजे इझी नव्हतंच ते, पण तरी ते आपण त्या कॉन्फिडन्सने ते पार पाडायचो. पण ती एक डिश बनवल्यानंतर जेव्हा आम्ही जजेससमोर घेऊन जायचो, तो सगळ्यात डिफिकल्ट टास्क होता. कारण की आता आपण हे बनवलंय, आता आज आपल्या पदरात काय कमेंट्स पडणार आहे, पॉझिटिव्ह पडतील की निगेटिव्ह पडतील. कारण की आपल्या ऑडियन्सचा त्याच्यावर खूप प्रभाव पडतो. बरोबर. कारण की ते जजेसवर 100% ब्लाइंडली ट्रस्ट ठेवतात. त्याच्यामुळे खूप फरक पडतात तुमच्या इमेजवर पण. तर ती नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही जे बनवलंय ते जजेसला कसं वाटतं ती धाकधूक तर प्रत्येकाच्या, म्हणजे इथून तिथपर्यंत जाईपर्यंत ते हात असे थरथर कापायचे की आता काय होणार.